सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे घोषवाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पडत असतात. कधी कधी पोलिसांना खाकी दाखवावे लागतेच, मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एक वडिलांचे प्रेम, एक आईची ममता लपलेली असते. याचा प्रत्यय बुलढाणा शहरातून समोर आलाय. एका दिवसाची भुकेलेली असलेल्या अनोळखी चिमुकली मुलीला बुलढाणा शहरात ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारीने चक्क आपला स्वतःचं दूध पाजून त्या चिमुकलीला शांत करून तिची भूक भागवली. या महिला कर्मचारीने केलेल्या या कार्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक तर होतच, मात्र या घटनेमुळे खाकीमधली ममता देखील सर्वांसमोर आली आहे. अनोळखी एका दिवसाच्या भुकेलेल्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचारीचे योगिता शिवाजी डुकरे असे नाव आहे. या महिला पोलीस बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. लोणार येथून एका इस्माने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी शनिवारी आणले होते, परंतु अनाथ आश्रमाने पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितलं. दरम्यान तो इसम या चिमुकलीला त्याच रात्री साधारण 8:30 वाजेच्या सुमारास बुलढाणा पोलीस तक्रार देण्यासाठी आला. ही चिमुकली एका वेड्या बाईची असल्याची सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचे या इसमाने पोलिसांना कथन केले. सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडे असल्याने ती उपाशी होती. याच कारणाने ती व्याकुळ होऊन उंबरठा फोडत होती. याच वेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डोकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताय त्यांच्यामधील ममता जागृत होऊन त्यांना कळलं की ही चिमुकली उपाशी आहे. त्यांनी लगेच परवानगीनेच या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं. सध्या चिमुकलीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या चिमुकलीची परिस्थिती चांगली असून तिचे वजन कमी असल्यामुळे तिला 3 आठवड्यांपर्यंत रुग्णालयात ठेवून उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली. एका अनोळखी एक दिवसाच्या भुकेलेल्या चिमुकलीला कोणतीही पर्वा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी आपलं स्वतःचं दूध पाजल्याने महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे आणि पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांच्या या प्रशंसनीय कार्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली आहे.